नेमकं संघाकडे तुम्ही कसं वळाले? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तसा तर मी बालपणापासूनच संबंधित निगडीत राहिलो. वनवासी भागामधला माझा जो काही कालावधी काम करण्याचा राहिला तो एक माझ्या आयुष्यातला ज्याला एक टर्निंग पॉईंट ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचा तो कालावधी होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा जो विषय होता त्यातही तुम्ही भूमिका निभावलेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही एका समाजाचे नाही, त्यांना एखाद्या विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करून ठेवणं हे चुकीचं आहे. तुमचा मोंडे परिवारासोबत खूप जवळीक नातं तयार झालेलं, तो नातं कसं जवळीक झालं? जसा सर्व नेत्यांशी जवळ संबंध आला तसा मुंडे साहेबांशी माझा खूप निकटचा संबंध आला. तो कधी आला? मी मराठवाड्याचा संघटन मंत्री झालो आणि मुंडे साहेब राष्ट्रीय सरचिटणीस होते, महाराष्ट्राचे नेते होते आणि सातत्याने या ठिकाणचं काम करत असताना कसा स्वभाव होता मुंडे साहेबांचा जो अनेकांनी बघितला त्याच्या पलीकडचा कसा आहे? पंकजाताई समर्थपणे त्या ठिकाणी मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना सुद्धा त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करणं हे दुर्दैवी आहे. नमस्कार मंडळी, सत्य पे सत्ताच्या या विशेष भागात मी सूरज कामे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे जो कार्यकर्त्याचा नेता झाला पण आपल्यातील कार्यकर्ता त्यानं कायम जिवंत ठेवला. मराठवाड्यातल्या उमरगा गावापासून जवळ असलेल्या एका डोंगर रांगेत वसलेलं छोटंसं गाव. ना कुठला राजकीय वारसा, ना मोठं घराणं, ना ओळख, पण मनात एक ठिणगी कायम पेटत होती की समाजासाठी काहीतरी करायचं. अंदूरच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी झालेल्या एका स्वयंस्फूर्त आंदोलनातून सुरू झालेलं नेतृत्व आज मराठवाड्यातील नव्हे महाराष्ट्रातील मुलांच्या हक्कांसाठी लढणारा एक मोठा आवाज बनला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी भागातील काम ते भाजपचा मराठवाड्यातील कणा आणि नंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा कठोर, संवेदनशील आणि जबाबदार अध्यक्ष म्हणून कामगिरी केलेले. एवढंच नाही तर आश्रयगृहातील सत्य, प्रशासनातील त्रुटी, मुलांच्या सुरक्षेवरील काळी छाया आणि अत्याचाराच्या प्रकरणातील वास्तविकता या सर्वांबाबत आज ते पहिल्यांदाच आपल्यासोबत आपली भूमिका सविस्तरपणे मांडणार आहेत. सर्वजण त्यांना आदराने, लाडाने दादा या नावाने हाक मारतात असे भारत सरकारच्या भटके विमुक्त विकास आणि कल्याण बोर्डचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते प्रवीण घुगेजी. सर, खूप खूप स्वागत आहे सत्य पे सत्ताच्या कार्यक्रमामध्ये आपला. पहिला विषय मी बघतोय की तुम्ही संघ परिवार असेल किंवा मग विद्यार्थी परिषद असेल आणि त्याच्यानंतर मग भाजप असा प्रवास करत असताना नेमकं संघाकडे तुम्ही कसं वळाले? नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तसा तर मी बालपणापासूनच संबंधित निगडीत राहिलो. मी अंदूरसारख्या छोट्या गावात जरी असलो तरी त्या ठिकाणी माझे एक चुलत बंधू हे विश्व हिंदू परिषदेचं संघाचं कार्य करायचे, ते प्रचारक होते आणि त्यामुळे गावामध्ये एक संघ परिवारातील कामाच्या विषयातलं एक सकारात्मक वातावरणही होतं आणि त्यामुळे मी अगदी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मी जोडला गेलो. मी मध्यंतरी एक पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये कासरं मला आठवलं की एक आव्हान ऐकलं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या काश्मीर सारख्या प्रश्नावर तुम्ही त्या आंदोलनामध्ये खरं तर काय नेमका किस्सा होता? काश्मीरचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत प्रश्न 1989-90च्या दरम्यान होता आणि दररोज काहीतरी काश्मीरच्या विषयातल्या क्रिया प्रतिक्रिया हे आपल्याला वर्तमानपत्रातून त्यावेळी वाचायला मिळायच्या. त्यामध्ये अतिरेक्यांचे होत असणारे हल्ले, सामान्य नागरिकांच्या होत असणाऱ्या हत्या, त्यांच्यावरती केले जाणारे अमानुष अत्याचार याच्या खूप बातम्या या वर्तमानपत्रांमध्ये येत असायच्या आणि मी अगदी त्यावेळी 12वीला शिकणारा, 11वी-12वीत शिकणारा विद्यार्थी होतो आणि त्यावेळी पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं काश्मीरच्या प्रश्नाला घेऊन एक महाविद्यालय बंदचं आवाहन केलं होतं आणि त्यामध्ये तरुण भारतमध्ये एक खूप चांगला लेख संपादकीय त्यामध्ये त्यावेळेसचे संपादक मान्य विवेकजी घळसासी यांनी लिहिलेला होता की मग काश्मीर किती महत्त्वाचा प्रश्न आहे, विद्यार्थी परिषदेनं त्याच्यावरती जे सातत्यानं धरलेला आग्रह, आंदोलन आहे आणि आजचा हा काश्मीरसाठी होणारा कॉलेज बंद हा खरं तर देशभक्ती व्यक्त करण्याचं हा एक माध्यम आहे, त्याचं प्रतीक आहे, अशा प्रकारचं आवाहन त्या ठिकाणी त्या
वर्तमानपत्रामध्ये केलं होतं आणि ते वाचल्यानंतर मलाही अशा प्रकारच्या या काश्मीर बंदच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे असं वाटलं. आणि त्यातून मी खरं तर मला त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माहिती नव्हती, त्याच्याशी कधी संबंध आलेला नव्हता, परंतु अशा प्रकारचं कॉलेज बंद करणं म्हणजे एक देशभक्तीला आपण प्रतिसाद देणं आहे. अशा प्रकारच्या विचारातून त्या कॉलेज बंदमध्ये आम्ही सहभागी झालो, यशस्वी झाला. कारण की आमच्या इथल्या काँग्रेसच्या नेत्याचं आमचं ते कॉलेज होतं, त्यामुळे त्याला एक अधिक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी होतं. आणि मग हे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर ते माझ्याकडे संपर्क करण्यासाठी आले आणि अशा एक खरं तर स्वयंस्फूर्तपणे अशा एका आंदोलनामध्ये सहभागी त्या ठिकाणी मी झालो आणि त्यातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी मी जोडला गेलो. अशा वेळेला आंदोलनात ज्यावेळेला आपण सहभागी होतो, घरच्यांची काही प्रतिक्रिया असतील त्या संदर्भात? नाही, खरं तर घरच्यांच्या प्रतिक्रिया ह्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हे आपण अभ्यास केला पाहिजे, आपण त्यातलं प्रावीण्य मिळवलं पाहिजे, हे स्वाभाविक असते. परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही अन्यायाच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे आणि त्यामध्ये असण्याच्या विषयात मला कधीही घरून विरोध झाला नाही. किंबहुना मला प्रोत्साहन मिळालं. माझ्या वडिलांनी खूप चांगल्या पद्धतीनं माझी पाठराखण केली, हे मला खरं तर अभिमानानं सांगता येईल. अंदूरसारख्या छोट्याशा गावातून तुम्ही उभे राहिलात, त्याच्यानंतर केंद्रीय महामंत्रीपर्यंतचा तुमचा प्रवास होता. या सगळ्यामध्ये तुमच्या मोठा जो आधार होता तो सर्वात जास्त कोण राहिलेला? खरं तर मला घरातून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण माझ्या आईवडिलांनी सुरुवातीपासूनच प्रोत्साहन या विषयासाठी दिलेलं होतं. आणि जे भुजंगराव घोगे हे माझे जे चुलत बंधू होते, ते विश्व हिंदू परिषदेचं करायचे, हे एक सातत्याने या सगळ्या विचाराशी आम्हाला बांधून ठेवण्यासाठी त्यांचीही भूमिका खूप महत्त्वाची राहिली. आणि त्यामुळेही आम्हाला त्या छोट्या गावामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. आणि तो शेवटपर्यंतचा जो काय होणारा प्रवास आहे त्यासाठी सुरुवातीचं असणारं जे वातावरण आहे ते खूप महत्त्वपूर्ण ठरलं असं मला वाटतं. जेव्हा आपण बघतो की जवळपास 93 ते 2006 पर्यंत तुम्ही एकतप जो म्हणतो आपण की अभाविप असेल किंवा संघ परिवार असेल, यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोठं काम तुम्ही केलेलं, आंदोलन उभारली होती, बऱ्याच मोठ्या अडचणी त्यामध्ये आलेल्या असतील. किती आंदोलन तुमच्या माध्यमातून झाली आणि कशा पद्धतीनं त्याला वाचा फोडण्यात आली त्या प्रश्नांना? नाही, खरं तर शिक्षण विषयातील या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधातलं जे काही एक आंदोलन त्या काळामध्ये विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून चालवलं जायचं, त्या आंदोलनामध्ये खूप हिरिरीने आम्ही सर्वांनी सहभाग घेतला. अगदी शिक्षणाच्या बाजारीकरणापासून ते त्या महाविद्यालयाचं कल्चर कसं असलं पाहिजे, महाविद्यालय परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असलं पाहिजे, त्या बरोबरीनं युवकांमध्ये असणारा जो काही एक पाश्चात्य अनुकरणाचा ट्रेंड असायचा त्याला सुद्धा कशा पद्धतीनं आपण सक्षम पर्याय दिला पाहिजे, युवकांनी उभं राहिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या राष्ट्रभक्तीशी जोडून अनेक राष्ट्रीय प्रश्नावरती सुद्धा प्रतिक्रिया देत असण्याचे जे काही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलनं आहेत, ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सहभागी होता आलं आणि आम्ही त्यामध्ये काम करता आलं. त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला आंदोलनं केली होती तर एक इन्सिडेन्स असा आहे की अभाविपचं ज्यावेळेला तुम्ही आंदोलन घेतलं हातात त्यावेळेला महाविद्यालय वगैरे तुम्ही सगळं बंद केलेले होते आणि याच्या विरोधात शिक्षण चांगलं दर्जेदार मिळावं आणि परवडणारं असावं विद्यार्थ्यांसाठी, यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात जरी गेला होता. ती पहिली घटना होती का सुप्रीम कोर्टात? सुप्रीम कोर्टामध्ये जो काही लढा आम्हाला विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी द्यावा लागला तो म्हणजे TMA पै जजमेंट सुप्रीम कोर्टाचा आला आणि त्यामध्ये ज्या कॉलेज महाविद्यालयांना सरकार अनुदान देत नाही किंवा त्या सरकार मदत करत नाही अशा सर्व महाविद्यालयांचे अधिकार हे त्यांना पूर्णपणे असले पाहिजेत, अशा प्रकारचा एक अजब निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलेला होता. आणि म्हणून मग त्या ठिकाणचे फी ठरवण्याचे अधिकार, त्यांना प्रवेश देण्याचे अधिकार, हे सगळे अधिकार हे संस्था चालकांना असले पाहिजेत. आणि त्या विषयामध्ये मात्र आम्ही खूप आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं. त्यातून संस्था चालकांची मनमानी, विद्यार्थ्यांचं शोषण या आणि शिक्षणाचं होत असणारं बाजारीकरण याच्या विरोधामध्ये तो लढा आमचा होता. आणि याच्यासाठी म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या विषयातली दाद मागितली. आणि मला आनंद आहे की या विषयामध्ये सुप्रीम कोर्टात सगळ्या महाविद्यालयांचे देशभरातल्या यांनी सगळ्या जे काही टॉपचे सर्व ॲडव्होकेट्स असतात हे सर्व ह्या संघटनांनी वेगवेगळ्या आपल्या संघटना तयार करून त्यांच्या माध्यमातून उभे केले होते. म्हणजे मेडिकल कॉलेजेसच्या संघटना असतील तर अनएडेड मेडिकल कॉलेज असोसिएशन, त्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या मायनॉरिटी मेडिकल कॉलेजेस असोसिएशन, इंजिनिअरिंग कॉलेजेस असोसिएशन, मायनॉरिटी इंजिनिअरिंग, असे प्रोफेशनल कॉलेजेस, सगळे अशा प्रकारचे सगळे धनदानगी लोक होती. त्यांनी त्या ठिकाणी केली. परंतु त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांची भूमिका आम्ही
आम्ही त्या ठिकाणी जाऊन मांडली. आमच्यासाठी काही चांगले ॲडव्होकेट्स त्या ठिकाणी उभे राहिले. परंतु सामान्यतः ज्या भूमिका आपण प्रामाणिकपणे मांडत असतो, ज्या भूमिका ह्या सर्वसामान्यांच्या हिताच्या असतात, त्याची दखल नक्की घेतली जात असते. न्यायदेवता ही त्या ठिकाणी नक्की न्याय देते, याच्यावरचा विश्वास आमचा दृढ झाला. आणि त्यातून अशा प्रकारचं एक वेगळ्या याच्यामध्ये तुम्ही जर अनएडेड असाल तर तुम्हाला पूर्ण स्वायत्तता असली पाहिजे, पूर्ण अधिकार असले पाहिजे. अशा प्रकारची गोष्ट ज्यावेळेस असते त्यावेळी सामाजिक भान म्हणून आणि तुमचं कर्तव्य म्हणून काही गोष्टींची बंधनं तुम्हाला स्वीकारावी लागतात. आणि त्याच्यासाठी काय कायदा आणि त्याच्यासाठी ते नियम हे खूप महत्वपूर्ण असतात. ही भूमिका त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही मांडली. आणि त्याच्यातून मग ह्या सगळ्या ज्या काही फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटी असेल, विद्यार्थ्यांचे प्रवेश देणाऱ्या ज्या काही त्या पारदर्शक पद्धती उभ्या करणं असेल, आणि शिक्षणाची फी किती घ्यायची, त्याचा आधार काय असला पाहिजे, या विषयातले पॅरामीटर्स नक्की करणं असेल, अशा अनेक गोष्टी ह्या त्यातून पुढे आल्या, याचा मला आनंद आहे. पण दादा, आपण बघितलं की मागे बी तुम्ही म्हणजे ते सातत्यानं आवाज, ते आंदोलन केलं, आवाज उठवला, पण आजही तो प्रश्न जसाल तसा कायम आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पुणे मुंबईमध्ये फी वाढी संदर्भात अजूनही आंदोलन करावी लागतात. मला वाटतं ज्यावेळेला तुम्ही आयोगाचे अध्यक्ष होता त्यावेळेला तुमच्याच भाजपच्या एका आमदारांनी विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न देखील त्या संदर्भात उपस्थित केलेले होते, पण अजूनही तो प्रश्न मिटलेला नाही. काय अडचणी येतात त्याच्यात नेमकं? नाही, यामध्ये असं आहे की कायदा किती असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी ही खूप महत्वाची असते. आज तुम्हाला मनमानी फी आकारणी करता येत नसली तरी फी आकारणीचे निकष नक्की झालेले आहेत, आणि त्याच्या आधारे ते निकष त्या ठिकाणची म्हणजे फीची रचना असली पाहिजे, हा नियम त्यामध्ये आहे. त्याच्यासाठीचे एक काही कायदे आत्ता आलेले आहेत, तर त्यातून काही अंकुश आज बऱ्यापैकी निर्माण झालेला आहे. तरीही त्याच्यातूनही त्यामध्ये जर कोणी बाजारीकरणाचा प्रयत्न करत असेल, अन्य असेल, तर त्याच्यासाठी रोखता येऊ शकतं. मला असं वाटतं की पण त्यासाठी सर्वांची एक संघटित प्रयत्नांची नक्की आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये पालकांची भूमिका फार महत्वाची असते, कारण की दडपण ज्यावेळेला येतं ते पालकांच्या अंगावर पण येतं. अगदी, म्हणजे कुठल्याही शाळेला सुद्धा त्यांची फी ठरवायची असेल तर त्या ठिकाणची जी पॅरेंट टीचर्स असोसिएशन असते, पीटीए त्याला म्हणतात, आणि त्याला कायद्यानं मान्यता दिलेली आहे. जोपर्यंत पीटीए मध्ये या शुल्क संरचनेला, त्या फी स्ट्रक्चरला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही शाळेला ती फी लागू करता येत नाही, हा नियम आहे. परंतु त्यासाठी आम्ही जागरूक पालकांची भूमिका त्या ठिकाणी निभावणार असोत. तर आपल्यालाही आपल्या पाल्य ज्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या ठिकाणच्या फीची रचना असेल किंवा ज्या असेल त्या पालकांना एक सामूहिक आवाज नक्की उठवता येतो, परंतु त्याच्यासाठीची एक सामूहिक प्रयत्नाची खूप महत्वाची गरज असते. मी तुम्हाला थोडा आता मागे नेतोय, कारण की तुमचा विद्यार्थी परिषदेपासूनचा जो काळ आहे तो चांगला चर्चेचा विषय राहिलेला आहे. वनवासी भागामध्ये तुम्ही गेलेला होता, ठाणे जिल्ह्यामध्ये, मला ते चांगलं आठवतं. आणि त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी तुम्हाला आल्या, पण एक गावाकडचा माणूस जाऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं नेतृत्व करत होता किंवा लोकांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सामावून घेत होता आणि आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत होता, कसा काळ राहिला तो सगळ्या गोष्टी. कारण की एका वनवासी भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांना मुख्य स्रोतात आणणं, त्यासाठी काय प्रयत्न केले ते? मुख्य मी वनवासी भागामधला माझा जो काही कालावधी काम करण्याचा राहिला, तो एक माझ्या आयुष्यातला ज्याला एक टर्निंग पॉईंट ज्याला म्हणू शकतो, अशा प्रकारचा तो कालावधी होता. कारण की ज्या काही अडचणी त्या ठिकाणी, अनंत अडचणींना तोंड द्यावा लागणारा तो समाज, आणि अशा समाजामध्ये मला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांमध्ये मी काम करण्यासाठी जव्हार, तलासरी, मोखाडा, वाडा, पालघर हा जो काही एक अत्यंत म्हणजे अगदी वनवासी भाग जो आहे त्या ठिकाणी मी काही वर्ष त्या ठिकाणी काम केलं. आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत हे मी खूप जवळून अनुभवले. खरं तर या समाजाशी माझा कधी संबंध नव्हता आलेला, परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना ज्यावेळेस त्या भागामध्ये मी जाऊन काम केलं त्यावेळी अत्यंत जवळून ह्या सर्व प्रश्न मला अनुभवता आले. एकतर शिक्षण हे दुरापास्त असणारा हा मोठा समाज होता. कुठल्याही प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी अगदी दैनंदिन जीवन जगतानाही अनंत अडचणीला सामोरं जावं लागणारा हा समाज असायचा. आणि बरोबरीनं अनेक गोष्टी ह्या सोयीसुविधांपासून लाखो मैल दूर हा समाज असायचा. म्हणजे तुम्हाला सांगायला माझ्या दृष्टीने मी ज्यावेळेस विचार करतो, खूप अत्यंत जो माझ्या आयुष्यावरती परिणाम करणारी जी घटना घडली, आमच्या एका कार्यकर्त्याच्या घरातील एका व्यक्तीला साप चावला, एका महिलेला. आणि साप चावल्यानंतर तो त्या मोखाड्यामध्ये ही घटना घडली आणि तिथून त्या महिलेला नाशिकला शिफ्ट करायचं होतं. खूप सोयी सुविधा होत्या, परंतु त्यावेळी सुद्धा 50 रुपये भरण्यासाठीच त्या ठिकाणची जे होते ते त्या
व्यक्तीकडे नव्हते. मला तू धोडी काका आज हे आठवतात की त्यांना त्यासाठी ते वनवन करत होते आणि मला त्यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की असा साप चावलाय आणि मला नाशिकला न्यायचंय आणि आत्ता माझ्याकडे 50 रुपये नसल्यामुळे मी गावामध्ये कोणाकडे तरी त्या ठिकाणच्या पैसे मागण्यासाठी जात होते आणि त्याच्यामध्ये वेळ जाऊ नये म्हणून मी त्यांना म्हणलं की ठीक आहे आपण करू, प्रयत्न आहेत माझ्याकडे. आणि मग ते मला बरोबर मी त्यांच्या गेलो आणि मी जात असताना मोखाडावरून नाशिकचा प्रवास करत असताना त्र्यंबकेश्वरला पोहोचेपर्यंत त्या महिलेला प्राण त्या ठिकाणी गमावे लागले. सुविधांचा अभाव. आणि ते अगदी माझ्या हातामध्ये ही घडलेली घटना होती. खरं तर त्यावेळेस माझ्या मनात खूप प्रश्न आले की एखाद्या महिलेला 50 रुपये मिळण्यासाठी जो काही झालेला विलंब होता त्या विलंबातून स्वतःचा जीव गमवावा लागतो. अशा प्रकारचं दारिद्र्य की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची किंमत काय असते हे मला खूप त्या ठिकाणी जवळून तो प्रसंग मी पाहिला. आणि अशा अत्यंत हालाकीमध्ये जीवन जगणाऱ्या समाजामध्ये काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या जाणीवेतून आपण सातत्याने या विषयात अत्यंत संवेदनशीलपणे काम केलं पाहिजे. ही एक खुणगाठ जी मनामध्ये बांधणं असतं की ती खरं तर त्या प्रसंगापासून आणि अशा अनेक प्रसंग त्या ठिकाणी अनुभवायला मिळाले. त्यामुळे मला आदिवासी भागात वनवासी भागामध्ये जे काम करण्याची संधी मिळाली ही मला खरं तर माझ्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी आपण काहीतरी उत्तरदायित्व ठरलं पाहिजे. ही खुणगाठ मनामध्ये बांधण्यासाठी ही महत्वाची ठरली असं मला वाटतं. त्यावेळेला तुम्ही ते वनवासियांसाठी एक वन उत्सव नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. हा, जव्हारमध्ये मुकणे राजघराणं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सर्व आदिवासी जनता ही त्या ठिकाणी आपल्या राजाला त्या ठिकाणी प्रणाम करण्यासाठी सोनं देण्यासाठी येण्याची एक प्रथा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी असायचे. आणि पारंपरिक नृत्य जे तारपा नृत्य असायचे हे प्रत्येक गावागावातून आपले जनता म्हणजे यायचे त्या ठिकाणी, आदिवासी जनता त्या ठिकाणी यायचे आणि रात्रभर त्या जव्हारमध्ये हे तारपा नृत्य होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य होत आहेत, असं एक वातावरण त्या याच्यामध्ये असायचं. आणि त्यातून आम्हाला कल्पना आली की आपण ह्या सगळ्या येणाऱ्या ह्या गावागावातून येणाऱ्या ह्या निरागस ह्या सगळ्या जनता जे काही एक पारंपरिक नृत्य करत येतात, आपली कला त्या ठिकाणी सादर करत असतात, त्यांना एक व्यासपीठ मिळवून देता येईल असा विचार केला आणि त्यातून जव्हारमध्ये वनोत्सवाचा कार्यक्रमाची सुरुवात झाली. या येणाऱ्या सर्व गावागावातील येणाऱ्या सर्व ह्या एक तारपा नृत्य करणाऱ्या सर्व वेगवेगळ्या समूहाचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करायचो आणि त्यांना व्यासपीठावरती येऊन तुमची कला 2 मिनिटे 5 मिनिटे सादर करा अशा प्रकारचं आवाहन करायचो. त्यांची स्पर्धा नंतरच्या काळात आम्ही आयोजित केली आणि त्यातून मग नंतर मात्र आपल्याला त्या ठिकाणी सादरीकरण करत असताना अधिक कौशल्यपूर्ण ते सादरीकरण केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं केलं पाहिजे असं एक वातावरण त्या ठिकाणी नंतर उभं राहायला लागलं. आणि मला असं वाटतं की 1994 पासून जे दसराच्या जव्हारमध्ये जो काही एक वनोत्सव सुरू झाला आणि आज तो त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने दसऱ्याचा हा वनोत्सव त्या ठिकाणी आजही तो साजरा केला जातो. परंतु एखाद्या स्वाभाविकरित्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोककलाचं प्रदर्शन आणि त्याला एक व्यासपीठ मिळवून दिलं पाहिजे आणि ती नंतरच्या काळामध्ये अगदी समाजाने स्वीकारावी, त्या ठिकाणच्या व्यवस्थेने स्वीकारावी. हे जे काही एक घडतं ह्याचा खरं तर खूप आनंद आपल्या मनालाही वाटत असतो. आता काय परिस्थिती आहे, कधी जाणं होतं त्या ठिकाणी तुमचं? आता मी नंतरही एका दसऱ्याच्या कार्यक्रमाला माझा जाण्याचा योग आला. आतापर्यंत नंतरच्या बऱ्याच वर्षामध्ये मी जाऊ शकलो नाही कारण की थोडं मराठवाड्यामध्ये मी या परिसरात असल्यामुळे आणि या ठिकाणीही आमच्याकडे एक दसरा मेळावा हा खूप महत्वाचा असतो आणि त्या दृष्टीने माननीय मुंडे साहेब असल्यापासून ते आता पंकजाताई करत असणारा दसरा मेळावा हा या ठिकाणचा असल्यामुळे त्या दसराच्या निमित्ताने होणाऱ्या वनोत्सवात जाण्याचा मला योग कमी येतो. परंतु तो वनोत्सव आजही त्या ठिकाणी चालू आहे याचा मात्र आनंद मनातून मला वाटत असतो. ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा जो विषय होता त्यातही तुम्ही भूमिका निभावलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला देण्याच्या विषयामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस तर खरं तर मी महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी होतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो आणि गावागावातून प्रचंड विरोध हा नाव देण्याला असायचा. मी तो अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. परंतु सुरुवातीला आमच्याही मनामध्ये अशा प्रकारचे वेगळे विचार जे काही सामान्य जनतेचे असतात अशा प्रकारचे यायचे.
परंतु ज्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हे नाव देणं का महत्वाचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका समाजाचे नाही, तर ते हे कसे म्हणजे देशाचे नेते आहेत, सर्व समाजाचे नेते आहेत. त्यांना एखाद्या विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करून ठेवणं हे चुकीचं आहे. आणि त्यांचं या विषयातलं योगदान काय हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सातत्यानं मांडणीतून आमच्या समोर यायचं. आणि त्यातून ह्या आंदोलनामध्ये आम्ही खूप हिरिरीने सहभाग घेतला. त्यावेळी गावागावामध्ये ग्रामसंवाद पथकं आम्ही निर्माण केलेली होती विद्यार्थी परिषदेचे. आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन, सर्व वस्त्यांमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे या विद्यापीठाला देणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीचं हे किती एक महान कार्य आहे, ह्याच्यामध्ये आपण जातीय दृष्टिकोनातून पाहू नये अशा प्रकारचं जागरण गावागावामध्ये जाऊन आम्ही त्यावेळेस संवाद पथकं ही त्यावेळेसची केलेली होती. यावेळेसच्या सगळ्या आंदोलनामध्ये म्हणजे अगदी विद्यार्थ्यांमध्ये तर खूप प्रक्षोभ त्यावेळी असायचा, परंतु विद्यार्थ्यांचा प्रक्षोभ असला तरी आपण हीच भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना सांगण्यामध्ये आम्हाला त्यावेळेसचा आनंद आहे की ज्या नामांतराच्या विरोधासाठी कॅम्पसवरून आंदोलन सुरू झालं, ज्यावेळेस नामांतर होत असताना कॅम्पसवरती अशा प्रकारच्या अत्यंत समन्वयाची भूमिका घेणारे सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यकर्ते हे पाय रोवून उभे होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे आम्ही करू शकलो, हे मात्र मला इथं अभिमानाने सांगता येतं. पण दादा, सगळं करत असताना आपण बघतो की ज्यावेळेला कुठलंही आंदोलन आपण सुरू करतो तर त्यावेळेला आपण भोगतान विसरून जातो, अनेक वेळेला घरदार विसरून जातो. हे सगळं करत असताना याची किंमत सत्यामध्ये परिवर्तित व्हायला किंवा ते संघर्ष करत असताना ती जी भूमिका आपण घेतो तिला न्याय मिळतोच का खरं, पण किती टक्के मिळतो? नाही, कुठला आपण कोणता प्रश्न उचलतो, कुठला प्रश्न हाताळतो, तो किती अभ्यासपूर्ण हाताळतो, त्याचा किती पाठपुरावा करतो आणि ह्या एखाद्या प्रश्नाच्या शेवटाला जाईपर्यंत काही पर्याय त्याच्यासाठी आपण किती उपलब्ध करून देतो आणि समन्वयाची भूमिका घेऊन ते कुठं थांबतो याच्यावरती सगळ्या प्रश्नांचं भवितव्य हे निर्भर असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही आंदोलन करत असताना, प्रश्न उचलत असताना हे त्या प्रश्नाची त्याची इंटेन्सिटी किती आहे, याचा अभ्यास किती आहे आणि आपण त्याच्यासाठीचे पर्याय किती उपलब्ध करून देऊ शकतो हे प्रश्न सुटण्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण केलेल्या आंदोलनाला मिळणारं यश हे त्या अर्थाने जास्त आपल्याला दिसून येतं. 90च्या दशकातल्या चळवळी तुम्ही बघितल्या विद्यार्थी संघटनेच्या आणि आताच्या ज्या चळवळी सुरू आहे यामध्ये किती तफावत जाणवते किंवा फरक जाणवतो की कशा पद्धतीनं त्या वेळच्या आणि या वेळच्यामध्ये जमीन आसमानचा फरक जाणवतोय का? नाही, विद्यार्थी चळवळी असो किंवा जनमानसातील अन्य संघटनांचे स्वरूप असतो, हेच कालानुरूप त्याचे बदल होत असतात, त्यामध्ये बदल जाणवत असतात. हे आपल्याला आणि ते स्वीकारावे लागेल. त्यावेळेस असणाऱ्या विद्यार्थी चळवळीला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी भावना एकतर कॅम्पस हे ओसंडून भरून असायचे. सर्व आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असतील सगळ्या कॉलेजवरती सर्व क्लासेस हे भरलेले असायचे. आज अशा प्रकारची विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वानवा आज आम्ही अनुभवतो. त्यावेळेस असणारे बाकीचे संसाधनं खूप कमी असायची, माध्यमं कमी असायची. आपल्या सगळ्यांना जर काही जगातील बातमी कळण्यासाठी वर्तमानपत्र आणि रेडिओवरून ऐकणाऱ्या बातम्या, कथित दूरदर्शनच्या असणाऱ्या बातम्या, ह्याच पद्धतीचं सगळं असायचं. आज मात्र तुमच्याकडे क्षणोक्षणाचे अपडेट हे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या हातामध्ये असतात. अशा अनेक विषय हे बदललेले स्वरूप आहेत आणि मला असं वाटतं की ह्या बदलत्या काळामध्ये चालणाऱ्या विद्यार्थी चळवळींनाही त्यांचं स्वरूप बदलावं लागतं. त्या पद्धतीनं त्यांना चळवळी चालवाव्या लागतात. आणि आजही मी ज्यावेळेस पाहतो की आज तरीही या सगळ्या कालानुरूप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करते, परंतु अन्य संघटना मी त्यावेळी आत्ता पाहतोय मी त्यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचं एक वेगळ्या पद्धतीचं महत्व असायचं, NSYची एक वेगळी मांडणी असायची, त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्यात संघर्ष व्हायचा. डाव्या विचारांच्या AISF असेल, SFI असेल किंवा ह्या संघटना त्या ठिकाणी असायच्या. समाजवाद्यांचे छात्र भारती वगैरे अशाही संघटना त्या ठिकाणी असायच्या. आणि या वेगवेगळ्या संघटना या कॅम्पसवरती सातत्यानं कार्यरत असतानाचा एक काळ मी पाहिलेला आहे. आज मात्र अशा प्रकारचं एखाद्या विचाराला घेऊन चालणाऱ्या चळवळी ह्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्याच्याबद्दलचे असणारे आंदोलनाची भूमिका खूप कमी झालेली आज आपल्याला जाणवतंय. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर ABP मात्र आजही त्याच पद्धतीनं आपलं केडर टिकवून आहे, आपली भूमिका स्पष्ट करत असते. आणि जरी सत्तेमध्ये त्यांच्या समविचारी पक्ष असले तरी पण आपली एक स्वतंत्र भूमिका मांडत असताना ज्यावेळेस या ठिकाणी आपण पाहतोय, मला असं वाटतं की आजच्या ह्या बदलत्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या संघटनांची वेगवेगळी स्वरूपं हे आज आपल्याला अनुभवायला मिळतात. दादा, मराठवाड्यातून तुम्ही आलेला आहात आणि मराठवाड्यातले प्रश्न तुम्ही बघितले, विद्यार्थ्यांनी त्याचं फार जवळून बघितलेलं आहे.
आजही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. सरकारी शाळा तुम्ही बघतायत की बोटावर मोजणारे एवढेच आहेत आणि त्याच्यात पण विद्यार्थी जात नाहीत. सगळ्यांचा लोढा तिकडं खाजगी संस्थेकडे वाढताना दिसतोय. काय नेमकं अशा त्रुटी आहेत किंवा प्रश्न निर्माण झालेले आजच्या घडीला जे अजूनही तसेच आहे, किंवा मग अधिक प्रमाणावर सरकारी शाळांची टक्केवारी ही वाढली पाहिजे, विद्यार्थी तिकडे गेले पाहिजे शिक्षणापासून? बऱ्याच अशा समाजातील लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत जे अजूनही वंचित आहेत. काय नेमकं कारण आहे त्या सगळ्या गोष्टीची? नाही, आज आपल्याला विचार करावा लागेल ते म्हणजे आज पर्याय उपलब्ध आहेत. एक काळ असा होता की एखाद्या गावामध्ये एखादीच शाळा असायची जी जिल्हा परिषदेची असेल, त्या ठिकाणची असणारी प्राथमिक शाळा असेल, किंवा त्यांना कुठल्या तरी केंद्रीय शाळेमध्ये आजूबाजूच्या एखाद्या गावामध्ये जावं लागायचं आणि त्यासाठी पर्याय नव्हते. आज मात्र विनाअनुदानित असले तरी पर्याय उपलब्ध आहेत. दुसऱ्या बाजूने आजही आपण आपल्या पाल्यांसाठी खर्च केला पाहिजे. आपल्या जे काय आहे तर पहिल्यापासून कुठल्याही आई वडिलांच्या मनामध्ये असणारी स्वाभाविक भावना ही पूर्वी होती, त्या आजही आहेत. आणि त्यामुळे आज काही विनाअनुदानित असणारे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जगाशी सुसंगत असणारे असं या भावनेपोटी इंग्लिश मिडियममध्ये आपली मुलं गेली पाहिजे त्याचा एक असणारा ओढा, मला असं वाटतं की असं एक बदलतं रूप आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्यातून ज्या काही परंपरागत असणारे जे काही शिक्षण आहे त्यापेक्षाही जरा हटके आपण काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे, ही आजची मनोवृत्ती प्रवृत्ती ही पण आपल्याला आज अनुभवायला मिळते. मला असं वाटतं की अनेक पर्याय आज उपलब्ध असल्यामुळे त्याचं एक स्वरूप नक्की बदललेलं आहे. आणि त्यामुळे त्याचे प्रश्नही आज आहेत, वेगळे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला स्वीकारावं लागेल आणि त्याच्यासाठी पण आपल्याला सातत्यानं कार्यरत राहावं. त्यावर ठोस भूमिका निघत नाहीये, काय नेमकं? त्याने भूमिका मांडत असताना खरं तर आता अनुदानित शाळांपेक्षा विनाअनुदानित शाळांमध्ये जाण्याचं प्रमाण आहे. त्या ठिकाणी जेवढं महागड्या शाळा असतील तेवढ्या त्या चांगल्या असतील अशा प्रकारची एक मानसिकता जनतेची म्हणजे पालकांची तयार झालेली आहे. आणि मी जर जास्तीचं शिक्षण दिलं म्हणजेच मी माझ्या पाल्यांची जास्तीची काळजी घेतो की काय, अशा प्रकारची एक मनस्थिती ज्यावेळेस झालेली आहे. मला असं वाटतं की हा ओव्हरऑल सगळ्यांना एक अवेअरनेसचा विषय नक्की असू शकतो. दुसरा विषय की या अनेक होणाऱ्या प्रश्नांमध्ये म्हणजे शैक्षणिक प्रश्नांमध्ये फीचा विषय हा आजही तेवढाच महत्वाचा आणि वाटतो. परंतु त्याही बरोबरीनं आज अनेक स्कीम्स सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे अगदी हायर एज्युकेशन घेणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप मिळण्यापासून वेगवेगळ्या ठिकाणचे करत असो तर त्याच्यासाठीच्या आज अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या संस्था संघटना याच्यासाठी पुढे येत आहेत. अगदी फक्त या विषयामध्ये आपण किती जागरूक असतो ह्याही अनेक विषय आपल्याला हाताळावे लागतील. मला असं वाटतं की त्याचे चॅलेंजेस बदललेले आहेत आणि त्या दृष्टीने त्याला फेस करणे महत्वाचं आहे. दादा, 12 वर्षाचा काळ तुम्ही विद्यार्थी परिषद असेल, संघ परिवार असेल, अचानक 2006 साली असं काय झालं की तुम्हाला भाजपमध्ये जावंसं वाटलं आणि टर्निंग पॉईंट ठरला की चान्सेस तिकडचे संपले म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, असं काही नाही. राजकीय भूमिकेच्या विषयामध्ये मी विद्यार्थी चळवळीमध्ये अनेक वर्ष कार्यरत होतो 2006 पर्यंत. आणि त्यानंतर एक कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं तर त्यावेळेस एक पर्याय हा आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे हा आला. आणि त्यातून मी भारतीय जनता पार्टीचं काम 2006 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली. मराठवाड्यामध्ये मला संघटन मंत्री म्हणून दायित्व देण्यात आलं आणि त्या संघटन मंत्री म्हणून त्यातून मी भारतीय जनता पक्षाचे काय राजकीय खरं तर विद्यार्थी चळवळीचं कार्य काय आयुष्यभर करण्याचा एखाद्या याचा विषय नसतो. तुम्ही नंतरच्या यात अन्य कुठल्याही क्षेत्राशी जोडले जातच असता. अनेक माझे सहयोगी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झाले. मी मात्र राजकीय क्षेत्रामध्ये येऊन काम करतोय आणि त्या 2006 पासून मी राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पण आपण बघतो की तुम्हाला मोठं घराणं नाही, राजकीय वारसा नाही, कुठली पार्श्वभूमीने जी पाहिजे असते, पण तुम्ही त्याच्यामध्ये अक्षरशः ढवळून निघालात. खरं तर राजकीय वारशापेक्षा एक विचाराचा वारसा घेऊन खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये मी आज काम करत असताना मला मी अनुभव घेतोय. खरं तर माझ्या घरी कुठली राजकीय वारसा नाही हे खरं आहे, परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे आम्ही एक वैचारिक मांडणी आमची झाली आणि त्यातून एका विचाराला घेऊन आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. तो एक जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आम्ही जे काही प्रशिक्षण घेतलं तो सगळा विषय आहे. एक सामाजिक संवेदना ज्या काही आम्ही अनुभवल्या त्यातून आज राजकीय क्षेत्रामध्ये समाज हितासाठी काही केलं पाहिजे ही मनातून भावना आहे आणि त्या दृष्टीने करतोय. दादा, आपण हे सगळं बघतोय
पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा मुंडे परिवारासोबत खूप जवळीक नातं तयार झालेलं आहे. तो नातं कसं जवळीक झालं आणि कसं काय त्यांच्या एवढं तुम्ही संपर्कात आलेत? आणि प्रत्येक म्हणजे मी बघतो की मुंडे साहेबांचं त्यावेळेला स्वर्गीय मुंडे साहेबांची यात्रा तुम्ही बघायची, संघर्ष यात्रामध्ये तुम्ही त्याच्यासोबत राहायचे, त्यांच्या ऊसतोड प्रश्नावर पण तुम्ही त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील बारीक अभ्यास करून तुम्ही त्यांना माहिती पुरवत होते, कुठे कोणता प्रश्न मांडला पाहिजे, कुठं नाही, या सगळ्यावर तुम्ही काम केलेलं आहे. ती जवळीक कशी साधता आली तुम्हाला आणि ते एवढी मोठी संधी तुम्हाला मिळाली? नाही ना, मी भारतीय जनता पार्टीचं कार्य करत असताना जसा सर्व नेत्यांशी जवळ संबंध आला, तसा मुंडे साहेबांशी माझा खूप निकटचा संबंध आला. तो कधी आला? आणि मी मराठवाड्याचा संघटन मंत्री झालो आणि मुंडे साहेब या राष्ट्रीय सरचिटणीस होते, महाराष्ट्राचे नेते होते आणि सातत्याने या ठिकाणचं काम करत असताना साहेबांचा ज्यावेळेस संबंध आला, तर खरं तर प्रश्नांच्या जाण काय असते, त्याला कशा पद्धतीनं आपण रिॲक्ट केलं पाहिजे, त्यातलं पॉलिटिकली राजकीय कशा पद्धतीनं तो विषय हाताळला पाहिजे, हे जे सगळं त्यांचं कौशल्य होते हे मला खूप जवळून अनुभवायला मिळालं. खरं तर मुंडे साहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांचे सर्व पक्षांमध्ये खूप चांगले मैत्रीचे संबंध होते. आणि दुसऱ्या बाजूने हे जरी असले तरी आपल्या पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला एक सन्मानानं वागवलं पाहिजे, त्याला मानाचं स्थान दिलं पाहिजे, त्याला बरोबर आपण घेतलं पाहिजे, ही त्यांची कार्यपद्धती होती. आणि हे सगळं ते या ठिकाणी करत असताना मी संघटन मंत्री म्हणून हे जवळून सर्व अनुभवत होतो. आणि त्यामुळे हे करत असताना माझ्यासारख्याही राजकीय क्षेत्रामध्ये नवीन आलेल्या कार्यकर्त्याला, एका नवख्या कार्यकर्त्याला ते ज्या पद्धतीने समजून घ्यायचे, अनेक राजकारणाचे धडे द्यायचे, समजून सांगायचे, ही भूमिका आपण काय घेतली पाहिजे, ती कशासाठी घेतली पाहिजे, हे सगळ्या गोष्टीचं एक गणित त्यांच्या जवळ असायचं. आणि खरं तर गावागावातलं राजकारण, प्रत्येक ठिकाणचं प्रश्न हे त्यांना अगदी तळ हातावरील रेषेप्रमाणे त्यांना सर्व मुखोद्गत असायचे, पाठ असायचे, समोर दिसायचे त्यांना. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये हिरिरीने काम करणारे कार्यकर्ते, नेते म्हणून मुंडे साहेबांचा खूप जवळून संबंध आला. आणि खरं तर आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो. त्यांच्या काम करण्याची पद्धती असेल, कार्यकर्त्यांना जवळीक देण्याची त्यांची पद्धती असेल, समजून घेण्याची पद्धती असेल, त्यांचं एक कुठल्याही प्रश्नावरती आक्रमकरित्या त्याच्या सडेतोड भूमिका मांडण्याची त्यांचं जो काही त्यांनी केलेली भूमिका असेल, अशा अनेक विषय त्यांचे सांगता येतील. समाजातल्या विविध घटकाला न्याय देण्याची त्यांची तळमळ असेल, अगदी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या त्यातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला कसा आपण सन्मान दिला पाहिजे, ही त्यांचे असणारे प्रत्येकाचे संबंध असतील. हे खूप मी जवळून अनुभवले, त्यांचे अनेक रूपं मी अनुभवले. आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्याचा विचार करणं आणि त्याच्या भावभावनांमध्ये समरस होऊन त्याच्या पाठीशी उभं राहणं, हा एक त्यांचा स्वभाव होता. आणि हे अशा अनेक गोष्टी मुंडे साहेबांच्या सांगता येतील. आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या मीच नाही, माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते असे आहेत की जे त्यांच्याशी जोडले गेले. आणि मला तर अगदी त्यांनी पुत्रवत प्रेम केलं, कुटुंबातला सदस्य असल्यागत त्यांनी मला पूर्ण वागणूक दिली. आणि आजही त्या कुटुंबाशी माझे खूप चांगले संबंध आहेत, आज आहेत, टिकून आहेत. याचा मला आनंद आहे. आजही त्याच पद्धतीनं आमचं वातावरण त्या ठिकाणी आहे, हे मला सांगताना मला अभिमान वाटतोय. मुंडे साहेबांची अशी कोणती आठवण आहे की जी अजूनही विसरता येत नाही, ती कधी विसरू शकत नाही? कसा स्वभाव होता मुंडे साहेबांचा, जो अनेकांनी बघितला, त्याच्या पलीकडचा कसा आहे साहेबांचा स्वभाव कसा होता? मुंडे साहेबांचं राजकारण करण्याची पद्धत जर पाहिली असेल तर ती एक वेगळी पद्धत त्यांची असायची. एकतर कुठल्याही सर्व समावेशक आपलं राजकारण असलं पाहिजे, सर्व समाज घटक आपल्या सोबत असले पाहिजेत, सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या जाती जमातीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि ते त्यांना त्या पद्धतीचा विश्वास देणं, हा विश्वास तुम्ही त्याच वेळी देऊ शकता की जोपर्यंत त्या समाज मन तुम्ही ओळखत नाही. त्या प्रत्येक जातीचा कार्य लोक केवळ आणणं आणि त्यांची त्या ठिकाणची संख्या दाखवणं असं म्हणजे राजकारण नसतं होत. तर त्या समाज घटकाचे प्रश्न काय आहेत, त्या कुठल्या प्रश्नाला आपण हात घातला पाहिजे, त्याला काय उत्तर दिलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीनं त्या विषयातला त्यांना एक स्वाभिमान निर्माण होण्यासाठी काय गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत, ह्या अनेक गोष्टींचा अभ्यास मुंडे साहेबांना होता. आणि त्यामुळे ते त्या पद्धतीनं अनेक विषय चालवायचे. दुसरा विषय, कुठल्याही क्षणी भारतीय जनता पार्टीचा विजय झाला पाहिजे, त्याच पद्धतीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत, याचं एक विजयाचं गणित कसं घातलं गेलं पाहिजे, हे यांची खातोटी त्यांची असायची. मग त्यासाठी जे करावं लागेल ते करतील.
परंतु इतरांची मैत्री असली तरी मग ती मैत्री त्यांना पक्षाच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये कधी आडवी यायची नाही. त्या ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी कंबर कसून उभे असायचे, त्याच्या पाठीशी उभे असायचे. कितीही संबंध जवळीक आपल्याला अगोदर वाटणारा जरी विरोधात असला तरी त्याच्यावरती तेवढे कठोर प्रहार ते करायचे. परंतु त्या ठिकाणची, कारण की ही भूमिका जी असेल त्या ठिकाणी भूमिकेमध्ये असणारं ते द्वंद्व असायचं. व्यक्तींमधलं द्वंद्व नव्हतं, ते भूमिकांमधलं द्वंद्व असायचं. आणि ही त्यांना त्यातली पूर्ण स्पष्टता मुंडे साहेबांना असायची. पण आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहून आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्या ठिकाणचं राजकारण कसं करायचं असतं हे मी मुंडे साहेबांपासून शिकलो. दादा, मध्यंतरी बघितलं आपण की मुंडे साहेबांचा विषय आपला निघालेलाच आहे, तर त्या अनुषंगानेच एक प्रश्न आता पुन्हा तोच मी विचारतोय की मध्यंतरीच्या काळामध्ये काही समाज माध्यमांवर आपण बघितलं की गोपीनाथराव मुंडे यांच्या वारसासंदर्भात प्रश्न विचारला गेला. ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? खरं तर मुंडे साहेबांना मी खूप जवळून अनुभवलेलं आहे. मुंडे साहेब एक असे चळवळीतून आलेले नेते होते. ग्रासरूट पासून त्यांनी काम केलं आणि बऱ्याच वेळेस ते कार्यकर्ते त्यांच्याकडे गेल्यानंतर कार्यकर्ते आग्रह धरायचे की साहेब आम्हाला तुमच्या नावाने काहीतरी शाळा काढायची, तुमच्या नावाने संस्था काढायची, एखाद्या प्रकल्पाला तुमचं नाव द्यायचंय. परंतु आपण जर पाहिलं असेल तर उभ्या महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांनी स्वतः एवढे राज्यकर्ते राहिलेले असताना, अनेकांना अनेक संस्था त्यांनी दिलेल्या असताना, वेगवेगळे प्रकल्प त्यांनी उभे केलेले असताना, इतके साखर कारखाने त्यांनी चालवलेले असतानाही कुठल्याही एखाद्या शाळेला, कारखान्याला, प्रकल्पाला, उद्योगाला स्वतःचं नाव आणि परिवारातलं नाव त्यांनी देऊ दिलं नाही कधीही. की जो काही एक संघाचा संस्कार त्यांच्यावरती होता की कोणतंही काम आम्ही विचारासाठी करतो, पक्षासाठी करतोय, तर त्या ठिकाणी ते स्वतःचं मला त्या ठिकाणी नाव नाही येऊ द्यायचं. आणि त्यांनी कुठलीही संस्था स्वतःच्या नावाने उभी राहू दिली नाही. मला असं वाटतं की या अशा प्रकारचा एक विचार जगलेल्या नेत्याच्या विषयामध्ये मात्र आज त्या ठिकाणी पंकजाताई सक्षमपणे त्यांचा वारसा चालवत असतानाही त्यांच्या वारसाबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जातात. हा एक अनाकलनीय प्रश्न आहे. म्हणजे माझ्या तर मनामध्ये प्रश्न येतो की ज्या दिवशी एक पत्रकार त्या ठिकाणी सारंगी महाजनांना जाऊन प्रश्न विचारतो की मुंडे साहेबांचा वारसा कोण, खरं तर सारंगी महाजनांचा राजकारणाशी संबंध नाही, सारंगी महाजनांचा अगदी त्या घरातल्या घटक नाहीयेत, त्या प्रश्नाशी दुरून पण संबंध नाही. परंतु त्यांना जाऊन ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यातून एक कॉन्ट्रावर्सी उभी करण्याचा हा प्रयत्न, मला तर अगदी त्या पत्रकारितेची कीव आली की एखाद्या विषयामध्ये किविलवाना काय प्रयत्न असू शकतो. अक्षरशः मला असं वाटतं की हा एक अनाठाई विषय आहे. आज त्या ठिकाणी जर पंकजाताई समर्थपणे त्या ठिकाणी मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना सुद्धा त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करणं हे दुर्दैवी आहे. मुंडे साहेबांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, पंकजाताईंसोबत तुम्ही काम करता आहात, प्रीतमताईसोबत काम केलेलं आहे. काय साम्य वाटतंय सगळ्यांमध्ये? काम करण्याची पद्धत कशी आहे सगळ्यांची? नाही, मला आनंद वाटतो की आज ही मुंडे साहेबांचा वारसा समर्थपणे ज्यावेळेस पंकजाताई चालवतायत आणि त्या ठिकाणी त्या भूमिका ज्यावेळेस त्या ठिकाणी मांडतायत, आज ही लोकांना त्यांच्यामध्ये मुंडे साहेब दिसतात, हे त्यांच्या कामाचं यश आहे. मला असं वाटतं की आणि त्या ठिकाणच्या बीडमध्ये जनता असो की महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते असो की ते त्या ठिकाणच्या ह्या सगळ्या ज्या पद्धतीनं आज ते काम त्या ठिकाणी झपाट्याने करतात आणि एका वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणचं करतात, तर ह्याचा आनंद सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे, सर्वांनाच आहे. आणि त्या पण अगदी विपरीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न बीडमध्ये झाले तरी पंकजाताईंनी अत्यंत समर्थपणे हे सर्व प्रश्न हाताळतायत. आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांचा वारसा असल्याचं जे काय लोकांनी चर्चा करत असली तरी आपल्या कृतीतून ते सिद्ध करून दाखवतायत, हे मात्र सर्व समाज पाहतोय. पण आपण बघतोय दादा की मराठवाड्यामध्ये बीडचा विषय ज्यावेळेस निघतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी मागच्या दशकभरापासून आपण बघतोय. मुंडे घराणं असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील राजकारणाच्या, तर जातीय समीकरणावरून बीडचं राजकारण मोठ्या प्रमाणात, त्यातल्या त्यात मराठवाड्याचं राजकारण पूर्ण विस्फटलेलं पाहायला मिळत आहे. कसं बघता, काय नेमकं कारण आहे या सगळ्या गोष्टीची? नाही, राजकारण हे जातीय विषयाचा संदर्भ घेऊन ज्यावेळेस जातीयतेचा द्वेष म्हणजे द्वेषाचं राजकारण ज्यावेळी व्हायला लागतं, हे खरं तर
हे अत्यंत दुर्दैवी आज महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतलेलं ते एक वळण या सगळ्या जनतेने अनुभवलं. पण माझा असा विश्वास आहे की लोकांना आता याचा उभं आलेला आहे. अशा प्रकारचं जातीय राजकारण करणं आणि त्यातून तात्कालिक काहीतरी साध्य करून घेणं, फायदे करणं, ह्या विषयामध्ये आता जनता पण सजग होतीये. त्यांना त्याचा उभं आलेला आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत त्याचा एक अतिरेक या महाराष्ट्रातल्या जनतेने एक काळ अनुभवलेला आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्र एक अगदी प्रगल्भ राज्य आहे. या ठिकाणची एक त्याला राजकारणाला एक वेगळी परंपरा आहे. एक अशा प्रकारचं पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं तात्कालिक असणारे अशा प्रकारचे संघर्ष हे दीर्घकाळ टिकतील, राहतील, चालतील असं मला वाटत नाही. नक्कीच या सगळ्या विषयावरती इथला जो काय साधू संतांच्या विचारानं चालणारा महाराष्ट्र, एक पुरोगामी विचार घेऊन चालणारा महाराष्ट्र अशा प्रकारच्या जाती राजकारणाला पुरून उरेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आता निवडणुकीचा नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणूक आहे. मुंडे साहेबांसोबत तुम्ही काम करतात. पंकजाताईंच्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक लोकसभेचा असेल, विधान परिषद असेल, बीड असेल किंवा मराठवाड्यातल्या इतर छोट्या मोठ्या ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्यांच्या निवडणुकीत तुम्ही जवळून बघितल्या. आजचं काय गणित आहे? आज हे सर्व स्तरामध्ये आज भारतीय जनता पार्टीबद्दलचे स्वीकार्यता जनतेतली वाढलेली आहे. म्हणजे मग ते ग्रामीण भागातून येणाऱ्या आता आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील की त्या अगदी छोट्या शहरांमध्ये असणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका असो की त्या अगदी मोठ्या शहरांमधल्या मेट्रोपॉलिटन सिटीज मधल्या असणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका असो, मला असं वाटतं की यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाबद्दलची स्वीकार्यता ही आज वाढलेली आहे. याचं कारण गेल्या 2014 पासून जे काही एक राष्ट्रीय पातळीवरचं मोदीजींचं सरकार आल्यानंतर लोकांनी एक परिवर्तन या देशातल्या जनतेनं पाहिलेलं आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्ष हा एक विकासाचं राजकारण करतो. भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या हिताचं राजकारण करतो आणि शेवटच्या घटकाच्या कल्याणाचा विचार ज्या करतो. हे जे काही अनेक केवळ बोलून नाही तर वेगवेगळ्या योजना राबवून आणि त्याचं प्रत्यक्ष अनुभव देऊन ज्यावेळेस हे केलं जातं तर मला असं वाटतं की त्यातून भारतीय जनता पक्षाची एक स्वीकार्यता आज सर्वत्र वाढलेली आहे. मग तो अगदी सुरक्षेचा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती झालेल्या वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ असो की तो अगदी शेवटच्या घटकाला म्हणजे अगदी शेतकऱ्यांना त्यांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी हे बनवण्यासाठी त्यांना केलेली कुठलंही धोरण असो, मला असं वाटतं की या सर्व स्तरामध्ये म्हणजे मग शेती क्षेत्र असेल, युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, उद्योजकांसाठी असेल, ते सुरक्षा यंत्रणेपर्यंतचे विषय असतील, अशा सर्व क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं जे काही एक वातावरण आज भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या निर्णयातून, त्यांनी अवलंबलेल्या धोरणातून आणि त्या अंमलबजावणी होत असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमधून जे दिसतं आणि त्याचा अंतिम घटकाला जो काय फायदा होत असताना दिसतोय त्यातून वाढलेली स्वीकार्यता, मला असं वाटतं की या नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका या क्षेत्रामध्ये हे नक्की आपल्याला अनुभवायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं लोकाभिमुख सरकार या ठिकाणी चालवलेलं आहे त्यातून हा सगळ्या निवडणुकांमध्ये एक चांगल्या प्रकारचं भारतीय जनता पार्टीला मिळणारं जे काही समर्थन आहे हे नक्की अनुभवायला मिळेल याचा मला विश्वास आहे. पण आपण असं बघत असताना विरोधकांकडून डायरेक्ट आरोप केला जातो की ईव्हीएम मॅनेज केली जाते, मतदार यादीतला घोळ बाहेर काढला जातो. तुम्ही म्हणता की ते घोळ नाहीये, पण हे सगळ्या तांत्रिक गोष्टी आणि विरोधकांच्या आरोपाकडे तुम्ही कसं बघताय? नाही, खरं तर आपण गंभीरपणे काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणाचं पाहाल तर लोकांमध्ये एखादा विषय घेऊन जाणं, विकासाच्या विषयातले लोकांच्या त्या ठिकाणच्या सोयीसुविधांचे विषय असतील किंवा धोरणांचे विषय असतील त्याच्यावरती निवडणुका लढवल्या जायच्या. परंतु आता काँग्रेसनं गेल्या काही दिवसापासून आपण हे सगळं करण्यामध्ये अपयशी ठरतोय हे पाहून आता शासकीय यंत्रणांना आणि ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांवरती हल्ला करण्याचा आता प्रयत्न सुरू केलेला आहे. खरं तर त्या ठिकाणी या व्यवस्थांवरती ज्या काही हल्ले असतील किंवा त्यातल्या काही त्रुटी असतील तर त्याचे बदल करण्याचे मार्ग हे वेगळे आहेत. परंतु ज्या पद्धतीनं नक्षलवाद्यांनी एक आपली मुवमेंट ही त्या ठिकाणच्या असणाऱ्या यंत्रणांवरती अविश्वास निर्माण करायचा आणि सामान्य जनतेला वेठीस धरायचं,
त्यातून ज्या पद्धतीनं नक्षलिझम जो चालला, नक्षलवादी चळवळ ज्या पद्धतीनं त्या भागामध्ये चालली, मग इथले पोलीस तुमचे शत्रू आहेत, या ठिकाणचे असणारे जे काही सुविधा देणारे रचना जी आहे म्हणजे अधिकारी जे आहेत हे तुमचे शोषक आहेत. या ठिकाणचे डॉक्टर हे तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्यासाठी नाही तर तुमच्यावरती राज्य करण्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारचा संभ्रम वर्तमान व्यवस्थेबद्दलचा पसरवायचा आणि त्याच्यातून त्यांच्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न करायचा, ही जी भूमिका नक्षलवाद्यांनी अनुभवली आणि हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांना दरडवून केलं. मला असं वाटतं की काही अंशी अशा व्यवस्थेवरती अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आज काँग्रेस करते. म्हणजे आज ती निवडणूक आयोगावरती अविश्वास निर्माण कसा होईल, या ठिकाणच्या तपास यंत्रणांवरती अविश्वास निर्माण कसा होईल, या ठिकाणच्या चालणाऱ्या सगळ्या व्यवस्थेवरती अविश्वास निर्माण करायचा आणि मग आपल्याला जनतेचं काही धोरणं द्यायची असतात, काही लोकांच्या प्रश्नासाठी मांडायचं असतं, हे बाजूला ठेवायचं. मला असं वाटतं की अशा प्रकारचं हे एक ज्याला अपयशी मानसिकतेतून सातत्याने मिळालेल्या अपयशामुळे खचून गेल्यानंतर एक कुठलाही आत्मविश्वास हरवल्यानंतर शेवटचे प्रयत्न आज हे विरोधक करतायत हे दिसतंय. सत्तेतीलच आमदार मतदार यादीतील त्रुट्या काढताना दिसत आहेत, तुम्ही बिलकुल. विरोधकांना बोलताय. प्रत्येक सत्तेतला आमदार आज आणि सत्तेतले मंत्री सुद्धा आणि आपण सगळ्यांनीच जर त्यातली काही त्रुटी असेल तर त्याच्या विरोधात लढलं पाहिजे. पण त्या प्रत्येक लढण्याची एक पद्धती आहे की त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जनरलाइज करून होत नाही. प्रत्येक निर्णय झाल्यानंतर त्याला सुधारवण्यासाठी त्याच्यासाठी अपिलेंट ऑथॉरिटी असते, त्याचं नसेल तर त्याला न्यायालयीन दरवाजा असतो, खालच्या न्यायालयात नसेल तर त्याच्या वरच्या न्यायालयात त्याला दाद मागण्याची ही एक प्रशासनातली प्रश्न सोडून घेण्याची एक पद्धती आहे. ह्या व्यवस्थेवरचा विश्वास उडणं हे धोकादायक असतं. त्या व्यवस्थेला हाताळणं आणि सगळीच व्यवस्था करप्ट झाली असं म्हणून मग तुम्ही बघणार कोणाकडे, आशेच्या किरण ठेवणार कोणाकडे. अशा पद्धतीनं सगळ्या व्यवस्थेला कठड्यामध्ये, आरोपीच्या कठड्यामध्ये उभं करून चालणार नाही. मला असं वाटतं की त्यातले जे काही दोष आहेत, त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत आणि ज्या दोष असतील त्या दोषाच्या विरोधामध्ये तशाच प्रकारची लढाई ज्या त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. त्याचं जनरलाइज करून आणि अशा प्रकारचे प्रश्न सुटत नसतात. प्रत्येक प्रश्न सोडवण्याची एक पद्धती असते. कुठला प्रश्न संसदेत सुटतो, कोणता प्रश्न विधानसभेत सुटतो, काही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणच्या जिल्ह्याच्या केंद्रामध्ये सुटत असतात, काही प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीतच विचार करावा लागत असतो, काही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जे ते प्रत्येक प्रश्नासाठीची एक यंत्रणा आहे, व्यवस्था उभी आहे. मला असं वाटतं की त्या व्यवस्थेतून त्याला लढा दिला पाहिजे. परंतु ह्या सगळ्या व्यवस्थेला एकत्र करून विश्वास जनतेचा उडवणं हे त्याचं कधी उत्तर असू शकत नाही. मला असं वाटतं की असा एक किविलवाणा प्रयत्न आज विरोधकांच्या माध्यमातून केला जातोय, परंतु तो कधी यशस्वी होत नसतो. त्यासाठी वेगळी लढावी लागत असते. यंत्रणेतला असणारे दोष दूर करण्यासाठीची, त्याच्या शुद्धीकरणासाठीची लढाई ही वेगळी असते आणि ती नक्कीच सगळे लढले पाहिजे. त्यासाठी जर काही याच्यातले त्रुटी लक्षात आल्या तर आज आमचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा त्याच्याबद्दलचे आरोप करतात, त्याच्याबद्दल न्यायालयीन लढा देतात, त्याच्याबद्दलचं पण त्या ठिकाणचा प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रयत्न करणे तितकंच गरजेचं असतं. फक्त आरोप केल्याने प्रश्न सुटत नसतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मराठवाड्याच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता येते. मागच्या वेळेला उमेदवार म्हणून तुम्ही होतात, पण काही कारणास्तव विड्रॉल झाला तुमचा फॉर्म. पंकजाताईंनी तुमचं तिकीट कापून शिरीष बोराळकरांना दिलं होतं, बरोबर आहे? आणि आता ही निवडणुकीत कशा पद्धतीनं रणनीती चालू आहे, किती नोंदणी झालेल्या आहेत? आता भारतीय जनता पक्ष पदवीधर निवडणुकीला गेल्या वेळेसही लढला होता, आजपर्यंत सातत्याने आम्ही लढलेलो आहे. यावेळेसही तेवढ्याच ताकदीनं आम्ही पदवीधर निवडणूक लढवणार आहेत. कारण की हा एक सुशिक्षित विचार करणाऱ्या मतदारांचा हा मतदारसंघ आहे आणि सातत्यानं भारतीय जनता पक्षाचं एक वर्चस्वही या मतदारसंघावरती राहिलेलं आहे. गेल्या 2-3 वेळेस काही विषयामध्ये लोकशाहीतला हा लढा असतो. तो लोकशाहीतला जो काही जनतेचा निर्णय असतो तो तुम्हाला स्वीकारावा लागतं आणि पुढे जावं लागत असतं. परंतु एका निवडणुकीमध्ये तर फॉर्म भरायच्या दिवशीच मुंडे साहेबांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि आम्हाला ती निवडणूक ही पूर्ण ताकदीनं लढता आली नाही गेल्या वेळेस. त्यामुळे ते आम्ही एक निवडणूक हरलो आणि गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्येही आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं, हे खरं आहे. परंतु मला विश्वास आहे त्यावेळेला तुमच्या उमेदवारावर मोठी नाराजी. नाही, उमेदवारावरची नाराजी वगैरे असा कधी विषय नसतो. भारतीय जनता पक्षाचं एक कल्चर आहे, एक संस्कृती आहे की त्या ठिकाणचे दावे करणारे जरी अनेक असले तरी एकदा पक्षानं उमेदवार दिला की सर्वजण
तेवढ्याच ताकदीनं त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात, पक्षाच्या प्रचारासाठी लागत असतात. आणि हेही सातत्यानं अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हे एक भारतीय जनता पक्षाने एक समाजासमोर आदर्श घालून दिलेला आहे की आम्ही अगोदर करत असताना, मागणी करत असताना अनेक जण असले तर लढत असताना सर्वजण एकत्र येऊन ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आणि त्या पद्धतीनं ती निवडणूक लढत असतो. प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगळं असतं, त्याच्या समोरच्या समस्या वेगळ्या असतात, त्या पद्धतीनं त्याचं वेगळं नियोजन करावं लागतं. ही निवडणूक ही एका अर्थानं पूर्ण मराठवाडा कार्यक्षेत्र असणारी निवडणूक आहे. त्यामुळे सगळ्या असणारे जे काही 76 तालुके आहेत, 8 जिल्हे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत पोहोचून एक नेटवर्क उभं करून या निवडणुकीला सामोरं जायचं असतं. आणि भारतीय जनता पक्षाची ही खूप मोठी ताकद असल्यामुळे, शेवटचा कार्यकर्त्याला त्या ठिकाणचं महत्व असल्यामुळे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये यावेळेस नक्की आम्ही यशस्वी होऊ, नक्की विजयी होऊ. मागच्या वेळेला तुम्ही आणि पोकळेंनी बंड केलं होतं. नाही, बंडखोरी झालेली नव्हती. गेल्या वेळेस सगळ्यांनी त्या ठिकाणी एकमुखानं भारतीय जनता पक्षाचा प्रचार केलेला होता. काही जणांनी ज्या ठिकाणची बंडखोरी केली त्यांना पक्षातून बाहेरही काढलेलं होतं. मला असं वाटतं की त्यावेळेसच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासाठीची पूर्ण ताकद भारतीय जनता पक्षानं लावलेली होती. यावेळेस पण मागणी करणारे अनेक असले तरीही एकच उमेदवार येईल आणि त्याच्यातून आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीनं सामोरं जाऊ या निवडणुकीत. दादा, आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये भाजप पूर्ण ताकदीतून उभी राहिली पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करतायत, तुम्ही त्या दृष्टीनं पाऊल टाकतायत. पण अशा कोणत्या 3 गोष्टी की ते केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकवायला तुम्हाला अधिक सोयीस्कर जाऊ शकता? नाही, आजही आमचं भारतीय जनता पक्ष हा एक विचारावर चालणारा पक्ष आहे. कार्यकर्ता हा त्याचा शेवटचा, ज्याच्या अधिष्ठान आम्ही ज्याला म्हणतो, कार्यकर्ता अधिष्ठित असणारा हा पक्ष आहे. केवळ आणि केवळ काहीतरी एका निवडणुकीला एखाद्या भूमिका घ्यायची आणि निवडणुका लढवायच्या असं न करता एक विचारधारा घेऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याच्या बळावरती पुढे जात चालणारा हा पक्ष आहे. आणि आज आम्ही गावागावामध्ये अगदी बूथ स्तरापर्यंत आमची रचना ही महत्वाची आहे, ती आज आम्ही केलेली आहे. याच्यामध्ये आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की एका अर्थानं सर्व समावेशक असणारी पार्टी आज भारतीय जनता पार्टी आहे. सर्व स्तरापर्यंत पोहोचलेली पार्टी आज भारतीय जनता पार्टी आहे आणि सर्व घटकाचं प्रतिनिधित्व करणारी पार्टी म्हणूनच भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विस्तार हा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे. आणि त्याच्यातूनच आज मोदी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा देशाचे प्रधानमंत्री होणं, या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातील जनतेनं 14 मध्ये काय, 19 मध्ये काय आणि 24 मध्ये काय, 3ही वेळेस भारतीय जनता पक्षाने युतीला या ठिकाणचं समर्थन देणं, ह्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ह्या सर्व स्तरामध्ये झालेला जो काही पक्षाचा विस्तार आहे आणि त्यांचं कार्यकर्त्यांमध्ये झालेला जो काही विस्तार आहे, त्यातून हे सगळं घडलेलं आहे असं मला वाटतं. मागच्या 3 वेळेस आपण बघितलं की सतीश चव्हाण वारंवार 3दा या ठिकाणी निवडून आलेले. काय कारण होते हारण्याचे? नाही, त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करतोय, केलेलं आहे की या विषयामध्ये पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो. मी जसं सांगितलं तसं एक वेळेस मुंडे साहेबांच्या निधनामुळे आम्हाला ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढता आली नाही. गेल्या वेळेसही आमच्याकडे काही त्रुटी राहिल्या, त्यातूनही आम्हाला ही निवडणूक गमवावी लागली. आगामी काळात ह्या सर्व त्रुटीवरती विचार करून आम्ही आत्मपरीक्षण करून त्या सर्व कमी करून आम्ही नक्की पुढे चलून ह्या निवडणुकीला सामोरं जाऊत आणि नक्की जिंकूत ह्याचा विश्वास आहे. ज्यावेळेला बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली, सर्वात मोठं चॅलेंज काय होतं? बालकांच्या प्रश्नांचा एक विषय हा अत्यंत संवेदनशील विषय असतो. बालकांचे अधिकार, बालकांचे हक्क जतन करणं, जोपासणं, हे खरं तर त्या बालकाला न समजणारं ते वय असतं आणि त्या आपल्या अधिकाराबद्दल किंवा कर्तव्याबद्दल जाणीवच नसणारं ते वय असतं. आणि त्यामुळे जाणीव नसणाऱ्या घटकाचे अधिकार त्यांनी मिळावेत असं म्हणण्यापेक्षा ते जोपासावेत, ही बाकी समाज घटकाची भूमिका ही खूप महत्वाची असते. त्यामुळे खरं तर ह्या बाल हक्क आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर ह्या प्रश्नाबद्दल खरंच मला जास्त माहिती नव्हती, पण मी अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हा किती अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. खूप काळाची गरज असणारे हे सगळे प्रश्न आहेत. या विषयावरती खूप आपल्याला सविस्तर बोलताही येऊ शकतं, परंतु मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये अगदी बालकांचं शोषण होऊ नये,
त्याला एक सुरक्षित जीवन जगता आलं पाहिजे. ह्या सर्व बालकांना त्यांचा विकास करण्याचा जो काय, कारण की जन्म कुणाच्या पोटी घ्यावा हे त्याच्या हाती नसतं, परंतु त्याचा मिळणारा प्रत्येक जीवाचा जो काही विकास आहे तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. समाजात तो एक सुजाण नागरिक म्हणून उभा राहिला पाहिजे आणि त्या पद्धतीचं त्याला आयुष्य मिळालं पाहिजे, त्याला एक संरक्षित आयुष्य मिळालं पाहिजे, त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं जीवन त्याला जगता आलं पाहिजे, आरोग्य त्याला तशा पद्धतीचं लाभलं पाहिजे. हे काळजी घेण्याची जबाबदारी ही जन्म देणाऱ्या मातापित्याची जशी असते तशी समाज घटकाची पण असते. आणि त्यातून अशा बालकाचं कुठल्याही प्रकारचं शोषण होऊ नये आणि ह्याच्यासाठीचं जागरूकता सर्व समाजाला राहणं गरजेचं असतं. समाजाला बालकांच्या हक्काच्या विषयामध्ये जागृत करणं हे आपल्यासाठी मोठं चॅलेंज आहे. त्यांना त्या पद्धतीचं सेन्सिटाईज करणं, समाजाला संवेदनशील बनवणं, त्या प्रश्नाची जाणीव करून देणं, त्या विषयातलं हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला कुटुंब पद्धतीमध्ये बालकाचं एक संरक्षित जीवन हे नक्की आपल्याला एक कुटुंबाचं त्याला एक संरक्षण कवच असल्यामुळे, परंतु असे अनेक बालके आहेत की ज्या कुटुंब व्यवस्थेपासून त्यांना मुकावं लागलेलं आहे, त्या बाहेर पडलेले आहेत. त्यांनाही तशा प्रकारचं चांगलं जीवन कसं जगायला मिळेल याच्यासाठीच्या यंत्रणा उभ्या करणं, त्या यंत्रणा सेन्सिटाईज करणं, त्यांना अवेअर करणं आणि त्यांना सक्षम बनवणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांना च्या समोर असणार आहे. ज्या वेळेला आयोगाकडे अशा तक्रारी येतात, पण त्या तक्रारी आल्याच्या नंतर त्याच्यावर जी कारवाई केली जायला पाहिजे होती ती फार असं संत गतीनं कासव गतीनं केलेली पाहायला मिळते. नेमक्या अडचणी काय येतात त्या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, कुठलीही कारवाई संत किंवा हे म्हणता येत नसतं. प्रत्येक त्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावं लागत असतं. त्याच्या ज्या काही हे असतात म्हणजे स्टेप्स असतात त्या स्टेप्सनुसार त्याच्याकडे जावं लागत असतं आणि त्याच्यातूनच त्या प्रश्नाचा आपल्याला नक्की प्रश्न सोडता येईल याचा विचार करावा लागत असतो. आयोगा आज ही समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या रचना आहेत, व्यवस्था आहेत आणि त्यातून या सगळ्या बालकांवरती होणारे अत्याचार असतील, प्रश्न असतील, याच्यासाठीची एक खूप चांगल्या पद्धतीची व्यवस्था उभा करण्याचा आज प्रयत्न कायद्यानुसारही केलेला आहे. मला असं वाटतं की केवळ कायदा बनवून उपयोग नसतो, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी खूप महत्वाची असते आणि त्याशी संबंधित जे काही घटक आहेत, वेगवेगळ्या समित्या असतील, त्याच्यासाठीचे वेगवेगळे घटक असतील, त्या सर्वांना याच्यासाठी तयार करणं, हे त्यांचं सक्षमीकरण करणं खूप गरजेचं असतं आणि ते केल्यामुळेच आपल्याला अधिक गतीनं ह्या प्रश्नाला सोडवणुकीसाठी जाता येईल असं मला वाटतं. महाराष्ट्रात मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा प्रश्न काय आता सध्याच्या घडीला? नाही, मुलांचे असणारे लैंगिक शोषणाचे प्रश्न असतील किंवा मुलांचे असणारे त्या ठिकाणचे म्हणजे शारीरिक छळाचे प्रश्न असतील किंवा आणि त्यातून त्यांच्यावरती मानसिक जे काही आघात बनतात आणि त्यांच्यावरती जो काय परिणाम होतो, असे हे प्रश्न असतील, हे खूप संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज असते. आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी समाज घटकांनी तयार होणं, अगदी आपल्या मुलाचे प्रश्न काय आहेत, नेमकं त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, ह्याचं माता पिता म्हणजे घरच्यांनी अत्यंत जागरूकतेनं लक्ष द्यावं लागत असतं. इथपासून ते अगदी तो जास्त वेळ ज्या व्यवस्थेमध्ये असतो, म्हणजे शाळेमध्ये असेल, त्या ठिकाणच्या बसमध्ये प्रवास करत असताना असेल किंवा मग घरात आल्यानंतर असेल, अशा सर्व ज्या ज्या समाज घटकाशी त्याचा संबंध येतो त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्या संदर्भातले काही कायदे आहेत, नियम आहेत, व्यवस्था आहेत, ह्या सर्व व्यवस्था ह्या त्या प्रश्नासाठी आपल्याला सजग कराव्या लागतील. आणि दुर्दैवाने आज ह्याच्या विषयामध्ये सजगता खूप आपल्याकडे कमी असणं हे मोठं चॅलेंज आहे आणि त्यातूनच हे सगळे प्रश्न व्यवस्थित आपल्याला हाताळता येतील असं मला वाटतं. शालेय उपक्रमामध्ये त्याचा काही वापर आपण करू शकतो? शालेय उपक्रमामध्ये म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये ह्या विषयामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या प्रश्नांची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावं हे अपेक्षित आहे. म्हणजे ज्या वेळेस बालक असेल, किशोरवयीन असतील किंवा युवक असतील, प्रत्येक घटकाचे एक वेगळे प्रश्न असतात आणि शाळेमध्ये तिथल्या शिक्षकांनी, शिक्षिकांनी हे त्या मुला मुलींना त्या प्रश्नाबद्दल अवेअर करणं खूप गरजेचं असतं. काही प्रश्न हे लपवून ठेवण्यापेक्षा त्या योग्य त्या मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं. अनेक विषय हे आपल्याला संकोचातून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीवच होत नाही आणि मग त्यातून आपलं शोषण होतंय हेही त्याला समजत नाही. बऱ्याच वेळेस त्याला शोषण झालं हे
अनेक दिवसानंतर वर्षानंतर लक्षात येतं की अरे असा प्रकार तर माझ्याशी पण घडलेला आहे, माझं पण अशा प्रकारे कुणीतरी माझ्याशी व्यवहार केलेला आहे, परंतु त्यावेळेसच्या याच्यामध्ये त्याला ते माझं काही कुणीतरी शोषण करतंय हे त्याच्या लक्षात येत नसतं. त्यामुळे शालेय स्तरावरती अगदी प्रत्येक विद्यार्थ्यावरती व्यक्तिगत लक्ष म्हणजे हालचालीवरती त्याच्या वागण्यातला बदल टिपता आला पाहिजे, त्याच्या पाठीमागचं कारण शोधता आलं पाहिजे आणि तो तसा स्वाभाविक संवाद जर शिक्षकांनी केला तर खूप प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी निघू शकतात. त्यामुळे प्राध्यापकांचे म्हणजे शिक्षकांचे हे विद्यार्थ्यांचे असणारं नातं हे किती अत्यंत जवळचं बनू शकतं हे याच्यावरती अनेक गोष्टी आहेत. यासाठी स्टाफमध्ये पण हा प्रश्न पोहोचवणं गरजेचं असतं आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम म्हणजे सिलेबस शिवायही असे अनेक उपक्रम सर्व शाळांनी आणि त्या ठिकाणी घटकांनी चालवणं खूप आवश्यक असतं. अगदी कॉलनीमध्ये सुद्धा कॉलनीमध्ये तिथल्या नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या बदलत्या काळात बालकांच्या प्रश्नाकडे आपण घरच्या सर्व सदस्यांनी कशा प्रकारे पाहिलं पाहिजे, आपलं बालक कशा प्रकारचे परिवर्तन त्याच्यामध्ये जे काय असतं त्याचा अर्थ काय असतो हे सुद्धा लक्षात आणून देण्यासाठी त्या सर्व घटकांना सुद्धा सजग करण्याची आवश्यकता असते. अशा सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला पहिल्यांदा कुठल्याही गोष्टीची अशा प्रकरणामध्ये पहिल्यांदा तक्रार आयोगाकडे येते, काय पहिलं पाऊल उचललं जातं? अडथळा मोठ्या प्रमाणावर येतात. बाल हक्क संरक्षण आयोगाकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याची पण त्या ठिकाणी एक पद्धती आहे की हा घडलेल्या घटना त्याच्या पद्धतीच्या असणाऱ्या ज्या काही त्या स्तरातल्या असणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत म्हणजे अगदी तिथले बालकल्याण समिती असेल, त्या ठिकाणची व्यवस्था असेल, ते त्या दृष्टिकोनाकडून कसे पाहतात, त्या शाळेत घडलेला प्रकार असेल तर त्या शाळेमध्ये ह्या विषयामध्ये काय केलं जातं, अशा विविध संबंधित घटकांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या जर संस्था त्या ठिकाणी अपयशी झाल्या असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं, परंतु त्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न बाल हक्क आयोगाच्या माध्यमातून केले जातात. वसतिगृहात बीडमध्ये वसतिगृह असतील किंवा मग संभाजीनगरचे असतील त्याच्यातल्या आश्रमशाळा असतील किंवा अनाथ आश्रम असतील या ठिकाणी मोठे प्रकरण आता सध्या बाहेर आलेली आहे, मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही बघितलेले असेल. तर हे सगळं करत असताना नेमकं का असं होतं की या सगळ्या गोष्टी तिथून होतात, मग त्याच्यावर काय वचक आयोगाच्या मार्फत केला जातो किंवा मग तातडीनं काय तिथं सुविधा पुरवल्या पाहिजे? कुठल्याही बालकाचा विकास हा सर्वार्थाने त्या कुटुंबातच होत असतो. जरी तो शिक्षण घेण्याच्या निमित्ताने शाळेत जात असेल, एक औपचारिक शिक्षण त्याला शाळेतून नक्की मिळेल, परंतु त्याला अन्य त्याचा जो काही भौतिक विकास असतो म्हणजे एकतर शारीरिक विकास असेल किंवा त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सहजरित्या संभाषणातून आई वडील आजोबा आजी काका काकू नातेवाईक आणि शेजारी अशा सगळ्यांच्या माध्यमातून एक संस्कार त्या ठिकाणी जो होत असतो. आणि खरं तर आज आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे की खऱ्या अर्थानं बालकांचा विकास हा कुटुंबामध्ये होत असतो आणि म्हणून ते कुटुंबासोबत राहणं बालक हे गरजेचं असतं. एका विशिष्ट वयापर्यंत त्याला थोडी जाण निर्माण होईपर्यंत आणि स्वतःच्या जाणीवा प्रगल्भ होईपर्यंत तो कुटुंबामध्ये असणं हे खूप महत्वाचं असतं. आज काही अनेक विषय असे आहेत की कुटुंबापासून दूर राहून शिक्षणाच्या निमित्ताने असेल किंवा अन्य काही निमित्ताने असेल बाजूला राहून मग वसतिगृहात असेल आश्रमशाळेमध्ये असेल त्या ठिकाणी राहून शिक्षण घ्यावं लागतं. तर त्या ठिकाणी घेत असताना त्या बालकांकडे त्यांच्या या सर्व वर्तणुकीकडे कसं पाहिलं पाहिजे, त्यांना ते संस्कार त्या ठिकाणी कसे मिळाले पाहिजेत आणि ते वातावरण त्यांना पोषक त्या ठिकाणचं मग वसतिगृहातलं असेल की आश्रमशाळांमधलं असेल हे कसं बनेल ह्या दृष्टीने काही नियमावली तयार केलेली आहे, त्या दृष्टीने त्या पद्धतीचा विचार केला जातो. अशा प्रकरणामध्ये एक किस्सा जळगावचा मला चांगला आठवतो की ज्यावेळेला अशा प्रकरणामध्ये एखाद्या बालकाची किंवा बालिकेची माहिती ज्यावेळेला उघड करतो आणि एखाद्या नेत्याचं त्याच्यामध्ये नाव येतं, तुम्ही राहुल गांधीवर कारवाई नोटीस त्यांना पाठवलेली होती, तर किती दबाव त्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर दबाव आलेला होता? काय दबावाच्या माध्यमातून काय केलं? जळगावमध्ये घडलेली घटना आणि त्याच्यावरती त्यावेळेस राहुल गांधींनी घेतलेली भूमिका ही अत्यंत बेजबाबदारपणे एखाद्या राजकीय नेत्याने घेतलेली भूमिका ही मी त्यावेळी अनुभवली. खरं तर राजकीय नेत्यांनी बालकांच्या प्रश्नाबद्दल किती सजग असायला पाहिजे, परंतु देशाचं शीर्षस्थ असणारं नेतृत्व काँग्रेसमधील आणि त्यांनी मात्र बालकांच्या विषयातला इतका बेजबाबदारपणे त्या ठिकाणी आपला व्यवहार केला होता. म्हणजे ज्या बालका पीडित आहे
ज्याला त्या प्रश्नाला सामोरं जावं लागलं त्याला त्याचे फोटो त्या ठिकाणी मीडियामध्ये प्रकाशित करून आणि खरं तर त्यांची ओळख उघड होऊ नये ही हा कायदा असताना सुद्धा राहुल गांधींनी त्यांचे फोटो उघड करून आणि त्यांना त्या ठिकाणी एक राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली होती आणि अशा प्रकारची भूमिका ही बालकाच्या हिताची नसते म्हणून आम्ही त्यांना नोटीस बजावली होती. त्यातून राहुल गांधींनी त्या झालेल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी माफी मागत ते सर्व त्यांचे बालकांचे फोटोही डिलीट केले होते, त्यांचं ट्विट डिलीट केलं होतं. परंतु अशा प्रकारच्या कायद्याच्या बद्दल आणि बालकांच्या प्रश्नाबद्दल हे राजकारण करणं गरजेचं नसतं, तर ते बालकाचे प्रश्न सुटणं महत्वाचं असतं. हे होत असताना त्याच्या मनाला कुठे तडा जाणार नाही, त्याचं मानसिक खच्चीकरण होणार नाही, त्याचे सामाजिक जे काही त्याचे अप्रतिष्ठा होणार नाही, हेही सर्व जपणं गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की आपण कुणीही राजकारण्यांनी अशा प्रकारची भूमिका घेत असताना बालकांचं हित हे अंतिमता राखलं गेलं पाहिजे, ही भूमिका त्या पाठीमागे असली पाहिजे असं मला वाटतं. सोशल मीडियावर प्रत्येकाला आपण बघतो की ओळख उघड करणं गुन्हाच आहे, त्यावेळेस अवेअरनेस कसं तयार करावं? नाही, मुळात काय म्हणजे हे केलं पाहिजे की तथ्य पाळली पाहिजे की त्या गोष्टी उघड होणार नाही. आता बऱ्याच आपण बघतो व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला की मोठ्या प्रमाणावर फोटो व्हायरल होऊन जातात. नाही, एखादं जर पीडित बालक असेल किंवा महिला असेल तर त्यांची ओळख उघड करू नये हा कायदा म्हणतो. आणि त्यामुळे ह्यांचे कुठल्याही प्रकारचं नाव उघड करणं, त्यांचा फोटो प्रकाशित करणं किंवा त्यांच्याशी संबंधित असणारे व्हिडिओ हे सार्वजनिक करणं, ह्या गोष्टी ह्या कायद्यानुसार गुन्हा म्हणलेला आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ह्या पीडित बालकांच्या विषयातल्या आणि महिलांच्या विषयामध्ये उघड करू नयेत हे कायदा सांगत असताना आपणही तेवढ्याच जबाबदारपणे या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता त्या पीडित घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, या भावनेतून केलं पाहिजे असं मला वाटतं. पण हे सगळं करत असताना दादा ग्रामीण भागामध्ये अशा घटना फार मोठ्या प्रमाणात वाढतात. काय कारण आहे सगळ्या गोष्टीची? नाही, मुळात बालकांच्या विषयामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. ताजी घटना सांगायचं झालं तर त्या मालेगावातली, डोंगराळे गावातली घटना तुम्हाला माहितीच आहे. बालकांचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील प्रश्न असतो आणि त्यांचं लैंगिक शोषण हा खूप चिंतेचा विषय आहे. एका सर्वेक्षणामध्ये ज्यावेळेस सांगितलं जातं की बालकांमध्ये जवळजवळ 60% बालकांना विविध प्रकारच्या अशा घटनेला सामोरं जावं लागतं की ज्यातून ह्या शोषणाचा प्रयत्न केला जात असतो. आणि त्यातले 90% घटना या परिचित व्यक्तीकडून होत असतात. आणि ते न समजणारं वय असल्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याबद्दल खूप सजग राहणं गरजेचं आहे की त्या बालकाचं कुणीतरी लैंगिक शोषण करणार नाही, त्याच्याबरोबर अनैतिक त्या ठिकाणचा व्यवहार करणार नाही. मला असं वाटतं की ह्या सामान्य घडणाऱ्या घटना असल्या तरीही खूप मोठ्या प्रमाणावरती या घटनांना कसं आपल्याला रोखता येईल याचा विचार सर्व समाज घटकांनी करणं गरजेचं आहे. खूप सारे प्रश्न आहेत पण आता वेळेची मर्यादा असल्यामुळे मी पण या ठिकाणी थांबतो. तर मंडळी, अशा पद्धतीनं हा जी चर्चा आपण या ठिकाणी सुरू केलेली होती त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद प्रवीणदादा गुगे यांनी आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक ग्रामीण भागातली गोष्ट असेल, लहान मुलांच्या हक्कांसंदर्भातले त्यांची मतं असतील, ते अत्यंत प्रखडपणे त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये 100% भाजप करण्याच्या प्रयत्नानं ते आता झपाटून काम करण्याच्या दृष्टिकोनातून मागे लागलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आशा आहे की पदवीधर निवडणुकीमध्ये भाजप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करेल आणि या माध्यमातून भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकवण्याच्या प्रयत्नात ते आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण बघतोय की प्रवीणदादांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आंदोलनं असतील, या माध्यमातून त्यांनी सातत्यानं अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे. आणि आज कुठेतरी त्याला मोकळीकता किंवा सत्यामध्ये त्याचं रूपांतर होताना दिसतंय. अनेक असे प्रकरणं त्यांनी हाताळलेत ज्याला आज खऱ्या अर्थानं यश मिळताना दिसतंय. त्यातलं महत्त्वाचा एक विषय जो आहे तो फी वाढ संदर्भातला आणि सर्वांना गुणवत्ता विषयक शिक्षण मिळवण्यात त्यांची मोठी भूमिका या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. आणि साहजिकच आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी बदल दिसेल. दादा, सत्य पे सत्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.